जय हिंद मित्रांनो, धर्माच्या नावाखाली परळी शहरातील मोठ्या नाल्यामध्ये जे कृष्णानगरच्या बाजूला पूल आहे तर त्या नाल्यामध्ये होत असलेल्या अतिक्रमणाचं निवेदन मी 28/7/2023 रोजी हे परळी नगर परिषदेला दिलं होतं. मित्रांनो, धर्म म्हटलं की कुणी बोलायला तयार नसतं. सर्वांना वाटतं किंवा धर्माच्या आड कशाला यायचं, पण आपण पाहतो की धर्माच्या नावाखाली हे भूमाफिया, हे राजकारणी, ते राजकारण्यांचे कार्यकर्ते, गुंड प्रवृत्तीची माणसं ही कुठलंही जागा हडपण्याचा प्रयत्न हे धर्माच्या नावाखालीच करतात. तिथे मंदिर उभारणे, काही देवी देवतांचे जे म्हणजे जे काही आहे ते सर्व काही देशामध्ये धर्माच्या नावाखाली फक्त हा धंदा चालू आहे. पण आज आपण याला जर विरोध नाही केला मित्रांनो, आणि हा अन्याय जर का असंच सहन करत राहिलो तर एक दिवस आपल्याला या धर्माच्या नावावर किती त्रास होईल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मला कोणाच्या श्रद्धेविषयी बोलायचं नाही, ज्याची त्याची श्रद्धा आहे, परंतु धर्माच्या नावाखाली जर जनतेला त्रास देणारी कोणाची श्रद्धा असेल तर मी त्याला श्रद्धा म्हणत नाही. ते झालं तुम्हाला गुलाम बनवण्याचं सगळ्यात मोठं आणि पहिलं हत्यार. म्हणून त्या गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर त्याच वेळेस प्रशासनाने दखल घेऊन ते अतिक्रमण मोडीत काढलं असतं तर आज जो व्यक्ती माझ्यावर काल दगडं घेऊन मारायला आला आणि त्याचा विरोध करण्यासाठी फक्त मी एकटाच होतो आणि दुसरे फक्त 1-2 जण आले तर त्याची हिंमत तेवढी वाढली नसती. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, अन्यायाविरुद्ध जो माणूस आवाज उठवतो, जे माझ्यासारखे माणसं आहेत प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये, गल्लीमध्ये, तर अशांना जर का समर्थन तुमच्या चांगल्या माणसांचं नाही मिळालं तर एक दिवस त्यांचा आवाज दाबला जाणार. कारण मीही माणूस आहे आणि जर असे चांगल्या माणसांचे आवाज दाबले गेले तर भविष्यामध्ये तुम्हाला एक गुलाम म्हणूनच जीवन जगावं लागेल. म्हणून अशा प्रत्येक व्यक्तीचं समर्थन, ते अर्थरूपी असो, त्याच्या पाठीमागे ताकद तुमची उभी राहण्याची असो, जे काही तुमच्याच्याने तुम्हाला करता येईल निवेदन देऊन त्याच्यासमोर उभा राहून ते तुम्ही करा. कारण एकटा व्यक्ती कुठलाही लढा देऊ शकत नाही आणि त्या पाठीमागे ही एक सार्वजनिक आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तुमचं आमचं सर्वांचं हे कर्तव्य आहे. मी तर माझं कर्तव्य पार पाडतच आहे, पण तुम्ही तुमच्या कर्तव्याची जाणीव ठेवा आणि माझ्यासारख्या प्रत्येक व्यक्तीला आपला सपोर्ट, आपलं सहकार्य हे बिनधास्तपणे दाखवा. कारण प्रत्येकाला आपल्या फॅमिलीचा विचार असतो. मलाही माझी फॅमिली आहे, पण मी अगोदर माझ्या फॅमिलीपेक्षाही अगोदर माझ्या देशाचा विचार करतो, माझ्या शहराचा करतो, राज्याचा करतो. कारण माझा देश टिकला, माझं शहर टिकलं, माझं राज्य टिकलं आणि अन्यायाविरोधामध्ये बोलणारी पुढची पिढी तयार झाली तरच माझ्या फॅमिलीचा उपयोग आहे आणि तरच त्यांच्या आयुष्याचा उपयोग आहे. जय हिंद, जय भारत.